पुढची बातमी पाहूयात। मतचोरी संदर्भात काँग्रेसच्या आरोपात नक्षलवाद्यांनी देखील सुरात सूर मिसळलाय। नक्षलींच्या सेंट्रल कमिटीनं नुकतंच काढलेल्या पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर वोट चोरी करून सत्ता मिळवण्याचा गंभीर आरोप केलाय। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून वोट चोरी करून विधानसभा आणि इतर निवडणुका जिंकत असल्याचा आरोप करण्यात आलाय। मोदी आणि भाजपनं त्याच पद्धतीनं 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याचा आरोप नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीनं केलाय। देशात वोट चोरीचा खेळ असून वर्षापासून सुरू असून काँग्रेस पक्षानं तो जनतेसमोर आणण्यामध्ये खूप उशीर लावल्याचंही नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे। मतचोरी विरोधात जनआंदोलनाची गरज असल्याचं सेंट्रल कमिटीनं म्हटलंय। तर पत्रकात ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा देखील समाचार घेण्यात आलाय। अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात मोदी सरकारनं केलेल्या आत्मनिर्भरतेचा दावा हा थोतांड असल्याचं देखील म्हणण्यात आलंय।